नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. खरं तर सुधाकर घारेंची सुनील तटकरेंचे समर्थक असल्यामुळे त्यांचं काय पुनर्वसन होताना काय प्रश्न पडतायत का असं निर्माण होत आहे. कारण जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, इकडे ठाकरे गट आहे. परंतु आपण सगळं विचार जर केला तर सुनील तटकरेंचे समर्थक किंवा त्यांच्या किचन कॅबिनेटमध्ये सुधाकर घारेंचा समावेश होतो. त्यामुळे किचन कॅबिनेटमध्ये आणि तटकरेंचा खास समर्थक असल्यामुळे सुधाकर घारेंची राजकीय कोंडी होते का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण चर्चा करतोय. सुनील तटकरेंच्या जवळ असल्यामुळे सुधाकर घारेंना त्रास होतोय का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचं कारण असं आहे की जरी त्यांना राष्ट्रवादीमध्ये जायचं असलं तर तिकडे जयंत पाटील सुद्धा, शरद पवार की हा सुधाकर घारे यांचा माणूस आहे, तिथे राजकीय कोंडी केली जाते. तिकडे सुरेश टोकरेसुद्धा त्यांची राजकीय कोंडी करून एक प्रकारे तो प्रश्न निर्माण करतायत. तिकडे ठाकरे गटाचे सुद्धा नेते हे तटकरेंचा माणूस आहे. आता राजकारणामध्ये कोण प्रत्येकाला गॉडफादर मिळालं, पण तटकरे रायगडच्या राजकारणामध्ये मास्टर असल्यामुळे जास्तीच त्रास जो आहे सुधाकर घारेंना सध्या होताना दिसून आहे. अनेक नेते एकमेकांचे असतात, ते सोडून तिकडे जात असतात, त्यातला तर भाग नाही. पण तटकऱ्यांमुळे रायगडच्या परिस्थितीवर जर आपण विचार केला तर रायगडामध्ये शिवसेना 3 आमदार तटकऱ्यांमुळे गेले. तटकरे प्रदेशाध्यक्ष झाले, मात्र तिकडे शरद पवारांना निशाणा साधण्याचं काम करतायत. अशा अनुषंगाने जर आपण विचार केला तर सुधाकर घारेंना हे सगळ्या स्थितीमध्ये राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे सुधाकर घारेंना तटकऱ्यांच्या जवळ असल्यामुळे जास्तीत जास्ती राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मुंबईतून होतोय का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ज्या पद्धतीने इथली सहजासहजी एखादा नेता एखाद्या लवकर जातो, त्याची लवकर पुनर्वसन करण्याचे संकेत मिळतात, पण तसं काय होताना दिसून येत नाही. त्यामुळे अशा अर्थात तटकऱ्यांच्या जवळ असल्यामुळे सुधाकर घारेंना राजकीय फटका बसला सध्या तरी असंच म्हणावं लागेल. धन्यवाद.